इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। सगळ्यांना आपल्या माध्यमाने मी ओडिशा आणि रंगमंचाच्या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सगळ्या आपल्या पदाधिकारी कार्यकर्ते लोकांबरोबर जे मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी जाऊन रंगपंचमीचा आस्वाद जो आहे त्या ठिकाणी रंगपंचमी खेळण्यासाठी जे आहे दरवर्षीप्रमाणे सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर मोठ्या उत्साहात सहभागी झालेला आहोत। या ठिकाणी आमचे सगळे पदाधिकारी आहेत, महिला आघाडी आहे, कार्यकर्ते आहेत। सगळ्यांना पुन्हा एकदा या रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। 400 पार, आपली बार 400 पार या बहुमताच्या आकड्याने महाराष्ट्रामध्ये आपली बार 45 पार हे दोन्ही गोष्टी समोर ठेवून जे आहे या निवडणुकीला आम्ही सगळे लोक सामोरे जातोय। लोकांमध्ये पण उत्साह जो आहे खूप मोठा आहे। लोकांनी ठरवलेलं आहे की येत्या निवडणुकीमध्ये जे आहे हे आपल्याला कोणाला मत या ठिकाणी द्यायचं आहे। तसा उत्साह जो आहे महायुतीबद्दलचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। मोठ्या संख्येने जे आहे हे खासदार त्या ठिकाणी या महाराष्ट्रामधून निवडून जाऊन त्या ठिकाणी पुन्हा एकदा या देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी त्या ठिकाणी करते। बघा प्रचार आपला मला वाटतं लोकांचा उत्साह आहे। गेले 5 वर्ष जे आम्ही काम केलेलं या मतदारसंघामध्ये 5 वर्षामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, डेव्हलपमेंटची कामं असतील, लोकांना चांगले रस्ते असतील, ब्रिजेस असतील, रेल्वेचं काम असेल, मला वाटतं लोक खूप आनंदित आहेत, लोक खूप सॅटिस्फाईड आहेत की ज्या प्रकारे या कल्याणचं ट्रान्सफॉर्मेशन होत आहे, या कल्याणमध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी घडत आहेत आणि हे कल्याण जे आहे बदलत आहे, कल्याण जे आहे काट टाकत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं जे आहे ते या ठिकाणी विणण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी करतोय। हजारो कोटींचा निधी जो आहे तो या ठिकाणी या कल्याण लोकसभेमध्ये आलेला आहे, म्हणून लोक देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे समाधानी त्या ठिकाणी आहेत। लोकांना चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, चांगलं काम, हॉस्पिटल्स आम्ही त्या ठिकाणी बांधतोय। झिरो कॅश काउंटर हॉस्पिटल त्या ठिकाणी आम्ही बांधले। आता डोंबिवलीमध्ये कॅन्सर हॉस्पिटल जे आहे त्याचं बांधकाम त्या ठिकाणी सुरू होईल। तर असे अनेक कामं जे आहेत या ठिकाणी होत आहेत। तर येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं लोक जे आहे गेले म्हणजे 2014ला जेव्हा मी नवीन होतो 2.5 लाखाच्या फरकाने निवडून दिलं, 2019 मध्ये 3.5 लाखाच्या फरकाने निवडून दिलं। आता मला वाटतं एक वेगळा रेकॉर्ड जो आहे 5 लाख लोक जे आहेत त्या ठिकाणी तो जो काय संदेश आहे, कारण की 5 वर्षाची मेहनत आम्ही या ठिकाणी सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी केली। मला वाटतं या वेळेस वेगळा विक्रम जो आहे तो लोक जे त्या ठिकाणी स्थापित करतात। रंगात रंगले श्रीकांत अशाच प्रकारचे आज एकंदरीत चित्र दिसत आहे। काय सांगाल 4 जूनचा हा जो कलर आहे तो आता दिसतोय का? मला वाटतं वेगवेगळ्या रंगामध्ये जरी या ठिकाणी सगळे रंगलेले असतील तरीही आमच्या सगळ्यांचा रंग जो आहे हा सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा जो रंग आहे तो भगवा रंग आहे, हिंदुत्वाचा रंग आहे, बाळासाहेब ठाकरेंचा रंग आहे आणि त्या भगवा रंगाला जे आहे हे आम्ही पुढे घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी करतोय। धन्यवाद।